जेवढं नॉलेज मला इथून भेटला ना तो कुठंच भेटू शकत नाही। या स्क्रॅपच्या इंडस्ट्रीमध्ये जेवढं नॉलेज सरांना आहे तेवढं सर्व पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला सरांनी। जर तुम्हाला खरंच या धंद्यामध्ये उतरायचं आहे आणि प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर खरंच हा कोर्स करा, कारण की इथला जो अनुभव आहे तो कुठंच भेटणार नाही। माझे नाव तेजल कोलते आहे आणि मी राहणार बुलढाणा जिल्हा, तालुका मलकापूर, दाताळा इथून आलोय। मी सचिन पाटील, मी रायगड सुधागड या तालुक्यातून आलोय। मला फक्त एवढंच माहिती होतं की प्लॅस्टिक असतात आणि हे प्लॅस्टिकचं रिसायकलिंग करतात, पण जेव्हा मी प्रत्यक्षात इथे आलो तेव्हा यांनी जेव्हा थेअरी शिकवलं, त्यांनी पहिले शिकवलं की पीपी काय असतं, HDPE काय असतं, नंतर त्यांनी स्वतः आम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स दिला। स्वतः त्यांनी आमच्या हाती मटेरियल दिलेत, मटेरियलच्या नंतर त्यांची क्वालिटी कशी चेक करायची किंवा त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार असतात ते सर्व शिकवले। परचेस कसा करायचा, सेल कसा करायचा, हे सर्व सरांनी आम्हाला A to Z व्यवस्थित सरांनी आम्हाला सांगितलं। हे ग्राइंडरचं स्वतः त्यांनी ओपन करून त्याचा मेंटेनन्स कसा करायचा हे शिकवलं आम्हाला। तर स्वतः त्यांनी जेव्हा वर्किंग होतं तेव्हा आम्हाला दाखवलं लेग्स कसे तयार होतात। त्याच्यानंतर आम्हाला जे परचेससाठी जे निगोशिएशन्स लागतात ते निगोशिएशन टेक्निक शिकवल्या। तर हे स्क्रॅप परचेस करताना ट्रान्सपोर्ट आणायचं, ट्रान्सपोर्ट पाठवायचं, त्या सर्व गोष्टी सरांनी आम्हाला इन डिटेल शिकवल्या। जे एंड प्रोडक्ट आहे ते एंड प्रोडक्टची क्वालिटी कशी चेक करायची आणि सर्व गोष्टी सरांनी आम्हाला शिकवल्या। मी इतर लोकांना आव्हान असं करेल, जर तुम्हाला खरंच या धंद्यामध्ये उतरायचं आहे आणि प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर खरंच हा कोर्स करा, कारण की इथला जो अनुभव आहे तो कुठंच भेटणार नाही। हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो माणूस स्वतः प्रॅक्टिकली करतोय, स्वतःची कंपनी आहे, स्वतः परचेस करतोय, स्वतः सेल करतोय, त्यांच्याकडून शिकायला खूप काही। मला खरोखर जर शिकायचं असेल, इच्छा असेल तुमची, तर तुम्ही येऊ शकता आणि सर तुम्हाला फुल सपोर्ट करते। इथून गेल्यावर पण तुम्हाला सर फुल सपोर्ट करणार आहे। थँक्यू।